धान्य जास्त वाळवायचं असेल तर आपल्याकडं जी ताडपदरी म्हणतो आपण किंवा कागद म्हणतो प्लॅस्टिकचा, तो हा काळ्या कलरचा पाहिजे. काळा कलर सूर्यप्रकाश अपसारण होतो, लवकर तापतो आणि धान्य लवकर वाळलं जातं. आता तुम्ही काय करता, ह्या ताडपदरीवर तुम्ही पोती वाटता. पोती वाटल्यानंतर ढीक पोत्याचा असा होतो, हा असा तयार होतो एका ठिकाणी. तुम्ही आता हे 4, 5, 5, 6 पोती तुम्ही ओळख घातलेले, तर ते पसरण्यासाठी आपल्याला फास्ट जर पसरायचे असतील लवकर, तर ह्या ढिगावर जर आपण असं केलं कळक किंवा तुमची पाईप एखादी प्लॅस्टिक असतील तर हे असं लवकर पसरलं जातं धान्य आणि हे होतं कमी कमी वेळात हे धान्य पसरून होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही उन्हात घातल्यानंतर आता तुम्हाला लवकर तर वाळलं पाहिजे आणि धान्याची बाजू काय होती, सूर्यप्रकाशाने ही वरची बाजू तापली जाते. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर ह्याच्यावर आपला पाय पसरला गेला पाहिजे. बघा आता पायानं आपण रेघोड्या वाढल्या गेल्या पाहिजे, रेघोड्या वाढायच्या आणि तासानं पुन्हा त्या रेघोड्यावर पुन्हा आणखी डबल रेघोड्या वाढवायच्या. आता तुम्हाला दाखवतो मी. आता ही रेघोडी उठलेली आहे, तर ह्या रेघोडी पुन्हा एकदा तासा 1.5 तासानं पुन्हा ह्या रेघोडीवर एकदा पाय वाढायचा. म्हणजे होतं काय की धान्याची खालची बाजू खालवर होते आणि धान्य लवकर वाळलं जातं. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा.